तुषार हॉटेल येथील लग्न समारंभामध्ये झालेली चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अकोलाकडून उघडकीस. चोरीस गेलेले 8,50,000 रुपयांचे दागिने मध्य प्रदेश राजगड येथील आंतरराज्यीय कुख्यात टोळी सांसी गँग यांच्याकडून जप्त. दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी फिर्यादीनामे पियुष कुमार बाबूराव वाघमारे, राहणार नागपूर, हे त्यांच्या लहान भावाचे लग्न समारंभाकरिता अकोला येथील तुषार हॉटेल या ठिकाणी आले होते. त्यांची आई यांनी सोन्याचे दागिने असलेली पर्स फोटो काढतेवेळी स्टेजच्या बाजूला ठेवली असता ती सोन्याचे दागिने आणि नगदी असे एकूण किंमत 9,38,500 रुपये असलेली पर्सची कोणतरी अज्ञात इसमाने चोरून नेली, अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन रापकी रोड अकोला येथे अपराध नंबर कलम 425/2024 कलम 305 भान्यास अन्वये दाखल असून तपासावर आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांना आदेशित केले असता पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके यांना त्यांचे अधीनस्थ एक पथक गठीत करून त्यांना योग्य मार्गदर्शन केले. तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत तथा तांत्रिक विश्लेषणावरून माहिती झाली की सदर चोरी ही मध्य प्रदेश राजगड येथील आंतरराज्य कुख्यात टोळी सांसी गँगच्या लोकांनी केली आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी तत्काळ तपास पथके मध्य प्रदेश येथील राजगडकडे रवाना केली असता पथकाने आरोपी नामे नकुल रामकिसन सिसोदिया, राहणार ग्राम कडिया, सांसी, तालुका पचोरा, जिल्हा राजगड आणि त्याचा सोबती 20 बालक यांचे राहते घरून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल एकूण 8,50,000 रुपयाचे हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पथकास यश आले असून मुद्देमाल पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रापकी रोड अकोला यांच्या ताब्यात देण्यात येत आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी केली आहे.